ओम जय गुरुदेव. ओम तुळजा भवानी पद्मावती ह्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मी तुम्हाला देवीची माहिती देत असते, आध्यात्मिक माहिती देत असते. जे काय मला ज्ञान आहे त्या ज्ञानाचा मला असं वाटतं की सगळ्यांना उपयोग व्हावा आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती द्यावी. कारण बरेचसे लोक आहेत की त्यांना आध्यात्मिक ज्ञान नाही आहे आणि कोणी सांगत नाही. बरेच जण सांगतात, आजकाल यूट्यूबवर पण येतं, पण ते सगळ्यांनाच कळतं असं नाही. मी आपलं साध्या भाषेमध्ये सगळ्यांना कळलं अशा पद्धतीने तुम्हाला मला जे ज्ञान आहे त्याच्यातलं तुम्हाला काही माहिती सांगत आहे, ते सगळ्यांनी ऐकत जा. माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी जे काही व्हिडिओ टाकणार आहे ते तुमच्याकडे लवकरात लवकर पोचतील. तर खूप महत्त्वाचं आहे हे. आणि खरंच जीवनात जे चालू आहे किंवा होऊन गेलं त्याच्यापेक्षा चालू आहे ह्याची मी माहिती देणार आहे आणि देवीची माहिती देणार आहे. आणि ती खरी माहिती देणार आहे की कुठलं ऐकून वगैरे नाही, ह्या अनुभवाचे बोल आहेत. कारण मला पण 15 वर्ष झालं माझ्याकडे माळपर्डी आहे, वारा आहे मला. आणि खूप अनुभव आले एवढ्या वर्षामध्ये, म्हणून काही सांगावं वाटतं. त्याच्यातनं मला खूप शिकायला मिळालं आणि श्रद्धा अंधश्रद्धा ह्याच्यातले फरक कळले. त्याच्यामुळं मला असं वाटतं काही लोकांना ज्ञान नाही आहे. आणि मग एवढ्या वर्षामध्ये किती अनुभव पाहिले असतील तुम्ही समजून घ्या. त्या एक उद्देश माझा हा एकच आहे की त्या अनुभवावरनं मी आज जे तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे हे काहीतरी महत्त्वाचं सांगत आहे आणि ह्याचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये होणार आहे हे नक्की. कारण अज्ञानी ज्यावेळेस माणूस असतं, जेव्हा खूप आजकाल नवीन वारे येत आहेत सगळ्या लोकांना, तर त्यावेळेला ज्यावेळेस अज्ञान असतं माणूस, ज्या स्त्रिया पुरुषांमध्ये एवढं नाही पण स्त्रिया जास्त अज्ञान असतात. कशामध्ये? तर या भक्ती मार्गामध्ये जास्त करून स्त्रिया अज्ञान असतात. आणि अंधश्रद्धेला लगेच बळी पडणाऱ्या म्हटलं तर स्त्रियांपेक्षा पुढं कोणी नाही. कारण त्या पटकन वाईट गोष्टी पटकन म्हणजे त्याच्यावर प्रभावित होतात ह्या. कारण ह्यांना कसं असतं, झटकीपट काहीतरी आम्हाला लगेच काहीतरी चमत्कार पाहिजे आणि तशा गोष्टी स्त्रियांना लगेच भाळतात. त्याच्यातून आज तुम्ही कुठलंही काहीही करायला जा, लगेच काही भेटत नाही. आज कुठलंही भक्तिमार्ग हा लगेच साध्य होणारा आहे का हे कोणाला कळत नाही. आणि मला एक तुम्ही सांगा, आजकाल घरोघरी सगळ्यांना वारं येते, घरोघरी वारं येतं. जरा घुमवायला लागलं की वारं आलं. ते वारं आहे का काय आहे ह्याचं कोणी चौकशी करत नाही. लगेच आई आली. आई यायला काय केलं हो ह्यांनी? कुठली भक्ती केली, कुठली साधना केली, कुठं तपाला गेले? आई येणं एवढं सोपं आहे का? लगेच आई आली. बरं, सासूच्या हातावर ताट आहे, ते सुनेच्या हातावर आलं. तर सासूने जेवढी भक्ती केली तेवढी सुनेने केली का हे तुम्ही पाहिलं का? बरं, ताट सांभाळायचे ठीक आहे, तुम्ही जोगवा मागताय, ताट सांभाळताय, मग त्याच्याबरोबर तुम्ही भक्ती पण केली पाहिजे. ताट आलं म्हणजे त्या ताटाला पुढं सांभाळण्याचं काम तुम्हाला लागलं, मग त्याची तुम्ही पण आईची भक्ती केली पाहिजे, तर त्याचा उपयोग होणार आहे. तुम्ही ताट आलं, सासूचं ताट आहे घरात, आम्ही सांभाळतो, जोगव्याला कधीतरी जातो, हे काय? ह्याला भक्ती म्हणतात का? नाही. आणि तुमच्याकडं जर ताट आले तर तुम्ही पण भक्ती केली पाहिजे. तर मग लगेच तुम्हाला वारं येणार का? नाही. ताट आले ते तुम्ही सांभाळायचं. कुळस्वामिनी आहे तुळजा भवानी, तर त्या कुळस्वामिनीचं हे जी परडी आहे ही आई समजून सेवा करायची, भक्ती करायची. आणि तुम्हाला लगेच वारं येईल असं नाही. वारं येण्यासाठी तुम्ही तिची दररोज भक्तिभावाने पूजा केली पाहिजे. आईला आवाज दिला पाहिजे. आईला अगदी अंतःकरणातनं, आई मी तुझी सेवा करते,
मी तुझंच लेकरू आहे, मला सांभाळ, असं जेव्हा म्हणता त्याच्यानंतर तुम्ही भक्ती करत राहाल तेव्हा तुम्हाला आई काहीतरी संकेत देईल, दृष्टांत देईल आणि आईची कृपा होईल. कुणीतरी येतं आणि मला असं सांगतात की सासू परडी आहे, आम्ही जोगा मागतो, काय नाही वारं बिरं काही येत नाही आणि आम्ही सेवा करतो. वारं आलं पाहिजे असं नाही आहे, पण सेवा का करत नाही? सेवा करायला पाहिजे ना, कारण ती आई कुलस्वामिनी आहे, म्हणजे आई आहे आणि तुम्ही त्या आईची सेवा केली पाहिजे. मग तुम्हाला वारच आलं पाहिजे असं काही नियम आहे का? नाही. तर आज जे तुमच्या घरामध्ये जे परडी आहे, हे जे ताट आहे, हे साक्षात आई भवानी आहे. फक्त तिची पूजा जरी केली ना तरी ती तुम्हाला पावणार आहे. त्याच्यासाठी वारं आलं पाहिजे आणि तुला वारं येत नाही आणि तू काय भक्त नाही आहेस आणि तुझी काय भक्ती पावन झाली नाही, हे असं मी ऐकलं. काही आले होते माझ्याकडे, तर एका बाईला लोक अशी बोलतात, तुझ्याकडं परडी आहे, तुला वारं येत नाही, तुला काही देव नाही आहे तुझ्याकडं. हे काय झालं? परडी म्हणजेच आई भवानी आहे आणि तिची फक्त आपल्याला भक्ती करायची. आणि वारं म्हणजे देव आहे का? नाही. तर वाऱ्याच्या रूपात थोडंसं काही आई संकेत देत असते. असं भक्ती केल्यावर पण आई संकेत देते. मनाभावाने तुम्ही भक्ती करा तसे पण संकेत देते. त्यासाठी वारंच आलं पाहिजे असं नाही. आणि जर तुमची भक्ती जर आईला आवडली आणि आई जर खरंच प्रसन्न झाली तर तुम्हाला वारं येणार. मग त्याच्यासाठी मग तुम्ही वारं येत नाही म्हणून भक्ती सोडणार का? हे नाही करायचं. तर तुम्ही भक्ती करत राहायचं आणि वारं मग येत नाही म्हणून भक्ती करत नाही, याचा उपयोग नाही. मग त्याच्याने काय होईल? घरात तुमच्या सुखशांती राहणार नाही, घरात तुम्हाला पैशा पाण्याला बरकत राहणार नाही. त्यानंतर तुम्ही कुठलंही काम करा त्याच्यामध्ये तुम्हाला बरकत राहणार नाही. कारण तुम्ही वारं येत नाही म्हणून जर भक्ती करणार नसाल, सेवा आईची करणार नसाल, तर तुम्हाला ती कशी काय सुखी ठेवल? तुम्ही फक्त दुसरं काही करू नका, फक्त तिची सेवा करा. आणि अशा लोकांना मी पाहिले की परडी आहे, घरात सेवा करत नाही म्हणून कुठलंही त्यांचं नीट नाही आहे. नीट नाही आहे म्हणजे कामधंदा नाही आहे, घरात आजारपण आहेत, त्यानंतर काही ना काही अडचणी येतच राहतात. आणि काय करता मग परडीचं? काय नाही करत, सासूची आहे अशीच ठेवतो. काय पूजाच करणं होत नाही. का होत नाही पूजा करणं? म्हणजे तुम्ही घरात तुमच्या जगदंबा आलेली आहे, तिला तुम्ही सांभाळत नाही आणि तुम्ही त्याच्याकडं बघायला जाता आणि आमचं काय झालं बघा आणि मग काय करायचं त्या परडीचं. मग परडी काय करते तुम्हाला? परडी काय करते? परडी काय म्हणते का तुम्हाला की तुम्ही काही करू नका आणि तुम्हाला जर सुख हवं असेल तर तुम्ही परडीची सेवा करायची. परडी काय म्हणणार नाही तुम्हाला, आईबाबांनी काही मागत नाही तुम्हाला. तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर सेवा करायची आहे. आणि मग काही लोकांना होत नाही म्हणून उठतात, ती परडी सोडून येतात. आई भवानीला, जगदंबेला जर तुम्ही अशी रावळा सोडून आले तर काय तुम्हाला सुख लागणार आहे? आणि तुम्ही शोधत फिरता, इथं तिथं माणसामध्ये देव शोधत फिरता. कुठं माणसामध्ये देव तुम्हाला दिसणार आहे? माणूस फक्त तुम्हाला मार्ग दाखवू शकतो आणि सांगू शकतो हे चूक आहे, हे बरोबर आहे. माणूस काय देव नाही आहे. माणसाला आईने एक भवानीने शक्ती दिलेली आहे. ती शक्ती त्याच्या भक्तीने दिलेली आहे त्याला, की आईचे हे एक कृपा आहे. आज माझ्यावर आईची कृपा आहे, मला आईने हे सांगण्यासाठी सांगितलं म्हणून आज मी सगळ्यांना हे सांगते. कारण आईला असं वाटतं तिचे भक्त भटकू नये, तिच्या भक्तांनी स्थिर राहावं. आणि जे घरात आहे तुमच्या दैवत, जे कुळदेवी आहे तुमची, त्या कुळदेवीची प्रार्थना करावी, सेवा करावी. ज्यांच्या घरात परडी आहे ती साक्षात आई तुमच्या घरात बसलेली आहे हे समजून जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला सगळं सुख मिळेल. तुम्ही घरातलं सोडता, इथं तिथं, हे इथं बघायला जाऊ का, तिथं बघायला जाऊ का, बघायला जाऊन काय होणार आहे? मग हे माझं एक कळकळून सगळ्यांना सांगणं आहे की तुमच्या जर घरात परडी असेल तर तुम्ही सेवा करा. आणि
वारं हे प्रत्येकाला येत नाही, ते भक्तीवर अवलंबून असतं. आणि तुम्ही वाऱ्याची वाट बघून जर परडीची जर सेवा थांबवत असाल तर तुमच्या जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टी थांबणार आहेत, हे लक्षात ठेवा. मी स्पष्ट सांगते आणि जे आहे ते सांगते. मी हे पाहिलेली उदाहरणं आहेत, मी काय असंच सांगत नाही आहे. खरंच ज्यांना मी स्पष्ट बोलते आणि हे तुमच्या फायद्याचं आहे. तुम्हाला वाटत असेल की मी खोटं तुम्हाला काहीतरी गोड गोड सांगणार नाही, कारण त्याच्याने जर तुमच्या काय चुका होत असतील त्या चुका कोण दाखवणार तुमच्या. मला आज आई बाबांनी मला ही परवानगी दिली म्हणून आज मी तुम्हाला सांगते. कृपा करा, दया करा, माझ्यावर दया करा. आणि जे काय तुमच्या हातावर जी परडी असेल, तुमच्या घरात सासूची परडी असेल, ती जुनी वाडवडिलांपासून चालत आलेली परडी असेल, त्यांची सेवा करा, त्यांची भक्ती करा. त्याच्याने तुम्हाला खूप सुख मिळेल आणि नंतर पुढचं बघा. तर एवढंच सांगते. आणि खरंच साक्षात परडी म्हणजे आई भवानीच आहे. तिचा आदर करा आणि तिची मनाभावापासून भक्ती करा, तुमचं खूप चांगलं होईल. ओम जय गुरुदेव. आई राजा देव देव.